एक नवरा बायकोचं जोडपं कामधंद्यासाठी मोठ्या शहरामध्ये गेलं। आता मोठ्या शहरामध्ये गेलं आणि त्या शहरामध्ये राहू लागलं। आता त्या महिलेच्या नवऱ्याला त्या ठिकाणी एका ठिकाणी चांगला जॉब सुद्धा लागला, त्यामध्ये त्याला चांगली पगार सुद्धा मिळू लागली आणि त्यांचा सुखाचा संसार आता गावातल्यापेक्षा शहरामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने सुरू होता। आणि यांच्या संसारादरम्यान अनेक स्वप्न रंगवलेली होती, भविष्याचा विचार केला होता आणि अशा पद्धतीने त्यांचा सुखाचा संसार सुरू होता। पण मात्र त्या महिलेचा नवरा ज्या ठिकाणी काम करायचा त्या ठिकाणचा जो सुपरवायझर होता, त्या सुपरवायझरचं मन त्या कामगाराच्या बायकोवर आलं होतं आणि तो त्या महिलेच्या संपर्कात आला, त्या महिलेवर वाईट नजर टाकू लागला आणि तो तिच्यासोबत सुद्धा रात्र रंगीन करू लागला, तिच्यासोबत जबरदस्ती करू लागला। पण मात्र ती महिला त्याच्यासोबत हे सगळं करण्यासाठी कसं काय तयार झाली, हा देखील एक मोठा प्रश्न होता आणि तेच प्रश्न आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच पुण्याची। पुण्यामध्ये कामधंद्यासाठी एक जोडपं नवरा बायकोचं त्या ठिकाणी गेलं आणि तो परिसर होता लोणीकंदचा। लोणीकंद परिसरामध्ये त्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेली संपूर्ण घटना आहे आणि त्याच परिसरामध्ये हे कुटुंब हे जोडपं राहत होतं। मग त्या ठिकाणी राहत असताना ती जी महिला आहे 35 वर्षीय, तिचा नवरा एका कारखान्यामध्ये कामाला लागला, नोकरीला लागला। आता चांगली नोकरी मिळाली, चांगले पैसे सुद्धा मिळू लागले, म्हणून यांचं घर अगदी सुखात चालायचं आणि त्यांना एक मोठा आनंद सुद्धा झाला होता की आता घर चांगलं चालायले, पैसे यायलेत, सगळं काही सुरळीत आहे। पण मात्र त्या महिलेचा नवरा ज्या कारखान्यामध्ये काम करायचा त्या ठिकाणी एक सुपरवायझर होता आणि त्या सुपरवायझरचं नाव आहे अंकुश मन्नू राठोड। अंकुश मन्नू राठोड या सुपरवायझरचं मन त्या 35 वर्षीय महिलेवर आलं आणि त्यांनी तिच्यासोबत जबरदस्ती करायला सुरुवात केली। तिला तो फोनवर बोलू लागला, विविध ठिकाणी भेटायला ये म्हणून सांगू लागला। पण मात्र त्या महिलेनं त्या सुपरवायझरला नकार दिला। ती म्हणे मी भेटायला येत नाही, असं काही करत नाही, तिनं त्याला विरोध केला। मग मात्र त्या सुपरवायझरनं त्याच्या जे पद होतं त्या पदाचा गैरफायदा घेतला आणि त्या महिलेला सांगितलं की जर तू माझं ऐकलं नाही, जर तू मला भेटायला आली नाही तर मग मी मात्र तुझ्या नवऱ्याला कामावून काढून टाकेल आणि तुझ्या नवऱ्याला काढून टाकलं तर मग तुमचं सगळंच अवघड होऊन जाईल। आता इकून तिकून नवऱ्याला नोकरी मिळाली होती आणि चांगली नोकरी हातामधून जाईल म्हणून ती महिला त्या सुपरवायझरचं ऐकायची आणि त्या सुपरवायझरनं तिच्यासोबत 2017 ते 2018 पर्यंत याच वर्षामध्ये तिच्यासोबत अनेक वेळा अशा पद्धतीचं कृत्य केलं। विविध ठिकाणी तिला घेऊन गेला, कधी तो तिला वाघोलीला न्यायचा, कधी लाहोराला न्यायचा, कधी विविध ठिकाणी न्यायचा, आज्ञास्थळी नेऊन तिच्यासोबत जबरदस्ती करायचा, तिच्यासोबत शरीर संबंध सुद्धा ठेवायचा। मग एक दिवस 9 नोव्हेंबर 2023ला त्यानं पुन्हा एकदा त्या महिलेला त्याच पद्धतीनं धमकावलं आणि जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला। पण मात्र आता त्या महिलेनं त्याला जोरदार विरोध केला होता, कारण की ती त्याच्या धमक्याला कंटाळली होती आणि तिनं याच्यामधून आता मोकळा व्हायचा निर्णय सुद्धा घेतला होता। पण मात्र त्यानं जबरदस्ती केल्यामुळं आता ती प्रचंड संतापली आणि ती थेट याच लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिनं या आरोपी विरोधात तक्रार दाखल केली, फिर्याद दाखल केली। आता फिर्याद दाखल केल्यानंतर त्या ठिकाणचे जे PSI आहेत पवार साहेब या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत। पण 9 नोव्हेंबर 2023ला जेव्हा तिच्यासोबत अतिप्रसंग करण्याची वेळ आली, जेव्हा ती घटना घडली, त्यानंतर तिनं 5 डिसेंबर 2023ला याच लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आणि मग मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवून घेऊन तो जो आरोपी आहे त्याला अटक केली। PSI पवार साहेब या संपूर्ण घटनेचा तपास करतच आहेत। पण मात्र समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण कशा पद्धतीनं घडत आहे, विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण सुद्धा कशा पद्धतीनं घडत आहे, महिला, मुली, तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण सुद्धा कशा पद्धतीनं वाढत आहे, हे देखील आपण विविध क्षेत्रामध्ये, विविध ठिकाणी पाहत आहोत। एकंदरीत जर
आपण पाहिलं तर आपण अनेक वेळा सांगत असतो की जेव्हा पहिल्यांदा घटना घडते, जेव्हा कोणी धमकावत असतं, जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतं, जेव्हा पहिल्यांदा घटना घडते तेव्हाच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करायला पाहिजे, आजूबाजूच्या लोकांना सांगायला पाहिजे आणि त्या घटनेला वाचा फोडायला पाहिजे. पण मात्र एकदा का एखादी गोष्ट सहन केली तर मग तिचा अतिरेक होऊ लागतो आणि मग वेळ निघून गेल्यावर हे अशा पद्धतीच्या तक्रारी गुन्हे घडत असतात. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.